Hello students, in today's video we are going to see English workshop of the lesson 2.4 Excuse a skit. Excuse a skit या पाठातील इंग्लिश वर्कशॉप आपण बघणार आहोत. तर त्याच्यामधील पहिली ॲक्टिव्हिटी पहा. कंप्लीट द फॉलोइंग बाय इन्सर्टिंग द करेक्ट वर्ड फ्रॉम द स्किट. काही वाक्य दिलेली आहे ते आपल्याला या पाठातील शब्दांच्या द्वारे पूर्ण करायची आहे. पहिलं वाक्य पहा. द हेवी लोड वुड नॉट, रिकामी जागा तिथं पाहिजे मूव, MOV मूव. सेकंड वन, द पोलीस अराइव्ड टू डील विथ, रिकामी जागेमध्ये काय पाहिजे, डील विथ द क्राईम. माय फ्रेंड, रिकामी जागा, त्या रिकामी जागेत पाहिजे ऑफर्ड मी टू ईट चॉकलेट इन द क्लासरूम. आय वॉज, रिकामी जागा, इन मॅड रश टू फाइंड माय लॉस्ट नोटबुक, रिकामी जागेमध्ये काय पाहिजे, इन मॅड रश. फिफ्थ वन, द इंज्युअर्ड चाइल्ड केप्ट ग्रोनिंग, रिकामी जागेमध्ये काय पाहिजे, ग्रोनिंग विथ पेन. सिक्स्थ वन, ही स्टोल द कॅश अँड, रिकामी जागेमध्ये व्हॅनिश इन द डार्क नाईट. त्यानंतर रिअरेंज द ऑर्डर ऑफ द फॉलोइंग इव्हेंट ॲज पर द नॅरेटर. आपल्याला इथं काही वाक्य दिलेले आहे बट दे आर नॉट इन अ करेक्ट सिक्वेन्स, योग्य क्रमाने नाही, त्यांचा योग्य क्रम आपल्याला लावायचं आहे. 1 ते 8 पर्यंत काही वाक्य दिलेले आहेत आपल्याला, 1 ते 8. तर पहा, पहिल्या नंबरवर कोणतं वाक्य असेल, आपण डायरेक्ट क्रम कोणता लागेल तो पाहूया. पहिल्या नंबरवर वाक्य असेल, रितेश हर्ड अ स्क्रेम फ्रॉम द मेन रोड. हा वाक्य पहिल्या नंबरवर असेल. त्यानंतर सेकंड नंबरवर पहा, अ मॅन ग्रोनिंग विथ द पेन वॉज लेइंग नियर द पेवमेंट. हा सेकंड नंबरवर. थर्ड नंबरवर, अ थीप केम रनिंग आउट ऑफ अ शॉप. हा वाक्य थर्ड नंबरवर असेल. त्यानंतर चौथ्या नंबरवरचं वाक्य पहा, द ग्रोनिंग मॅन जॉइंड द thief and ran away. The groaning man joined the thief and ran away. त्यानंतर फिफ्थ नंबरवर, a huge dog was sitting on Ritesh school bag. हा वाक्य आपल्याला फिफ्थ नंबरवर असेल. त्यानंतर सिक्स्थ नंबरवरचं वाक्य पहा, the dog refused to move. The dog refused to move. सेवन्थ नंबरवर, the dog began to follow Ritesh to school. आणि 8th नंबरवर वाक्य, 8व्या नंबरवरचं वाक्य पहा, the dog itself found its owner. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी, डिस्कस अँड राईट द आन्सर इन युअर ओन वर्ड. आपल्याला या प्रश्नांची उत्तरं स्वतःच्या शब्दामध्ये लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे, राईट द एक्सक्यूज गिवन बाय रितेश फॉर हिज लेट अरायवल. ट्रू, गिव रिझन फॉर. आन्सर, पर रितेशने उशिरा येण्याबद्दल दिलेल्या ज्या कारणं होत्या त्या खऱ्या होत्या का? तुमच्या उत्तराचे समर्थन करा. आन्सर, द एक्सक्यूज गिवन बाय रितेश फॉर हिज लेट अरायवल टू स्कूल वेअर नॉट ट्रू, खऱ्या नव्हत्या. फॉलोइंग इन्सिडंट्स टेल अस दॅट द एक्सक्यूज वेअर नॉट ट्रू. या घटनावरून आपण सिद्ध करू शकतो की त्याने दिलेल्या जे सबबी किंवा कारण आहेत त्या चुकीच्या आहेत बा, खऱ्या नाही, खोट्या आहेत. पहिलं, द मॅन लेइंग अँड ग्रोनिंग विथ पेन ऑन द पेवमेंट स्टार्टेड रनिंग विथ द थिप. म्हणजे माणूस पडलेला होता, कणत होता दुःखाने आणि मग चोरासोबत पळायला त्याने सुरुवात केली. या वाक्यावरून आपल्याला वाटते की त्याचं बोलणं चुकीचं होतं. देन सेकंड, द डिस्क्रिप्शन ऑफ द डॉग गिवन इन टू प्लेस इज डिफरंट. ज्या कुत्र्याचं वर्णन केलेलं आहे ते 2 ठिकाणी जे वेगवेगळे होतं. थर्ड वन, ही हॅड नॉट एंटर्ड द शॉप बिफोर बट
सेड दॅट ही हॅड लेफ्ट हिज बॅग इन द शॉप. त्याने असं म्हटलं आहे की मी त्या दुकानात बॅग सोडली, परंतु त्या दुकानात तो गेला होता काय नाही. आणि चौथं, द स्टोरी ऑफ द डॉग अँड इट्स ऑनर डज नॉट साऊंड कन्व्हिन्सिंग. म्हणजे जी कथा कुत्र्याची आणि त्याच्या मालकीची ही काही आपल्याला योग्य वाटत नाही. त्यानंतर, डिड द टीचर बिलीव्ह रितेश स्टोरीज, हाऊ डू यू नो दॅट. तर रितेशच्या गोष्टीवर शिक्षिकेचा विश्वास बसला का, तुम्हाला ते कसे समजले. उत्तर पहा. आन्सर, नो, द टीचर डिड नॉट बिलीव्ह रितेश स्टोरीज. एव्हरी टाइम आफ्टर हिज फॉल्स एक्सक्यूज शी रिमार्क समथिंग mockingly and ironically to suggest Ritesh that his excuses were false and he had made up the stories. म्हणजे शिक्षिकेला त्याच्या कथेंवर रितेशचा विश्वास बसला नाही, कारण की प्रत्येक वेळेला ती ते काहीतरी बोलत होती ना, त्यामुळे. त्यानंतर, व्हाय डिड द टीचर, त्याला सुचवते, व्हाय डिड द टीचर सजेस्ट दॅट रितेश शुड एंटर द स्टोरी रायटिंग कॉन्टेस्ट. रितेशने स्टोरी रायटिंग म्हणजे कथालेखनाच्या स्पर्धेत भाग घ्यावा असे वर्गशिक्षिकेने का बरं सुचविले. आन्सर पहा. द टीचर सजेस्ट दॅट रितेश शुड एंटर द स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन बिकॉज शी वॉन्टेड टू ब्रिंग टू हिज नोटीस दॅट whatever excuse he had made were false and she knew it. So teasingly she suggested him to enter the story writing contest. कारण काय होतं की तिला लक्षात आलेलं होतं त्याचं खोटं बोलणं आणि तिला चिडवायचं होतं, आणि म्हणून तिनं त्याला सुचवलं की तू कशात भाग घे, स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशनमध्ये. त्यानंतर, फोर्थ वन, व्हॉट अकॉर्डिंग टू यू इज द best way to correct children who are regularly late to school. जे विद्यार्थी शाळेत नेहमी उशिरा येतात त्यांना सुधारण्याचा तुमच्या मते सर्वात चांगला मार्ग किंवा उपाय कोणता आहे. आन्सर, फर्स्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट वे टू करेक्ट द लेट कमर्स इज टू मेक देम अवेअर अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ टाइम. त्यांना वेळेच्या महत्त्वाची जाणीव करून द्यायला पाहिजे. इन आवर लाईफ, कशामध्ये, आपल्या जीवनामध्ये वेळेचं किती महत्त्व आहे त्यांची जाणीव त्यांना करून द्यायला पाहिजे. टीचर शुड कॉल देअर पॅरेंट्स अँड आस्क द रिझन ऑफ हिज आर हर लेट कमिंग. त्यांच्या पालकांना बोलवून तो का बरं उशिरा येतो किंवा ती का बरं उशिरा येते याचं कारण विचारायला पाहिजे. and ask them to take care of their late coming. आणि त्यांच्या उशिरा येणाऱ्या मुलांची काळजी घ्यावा. टीचर कॅन कन्व्हिन्स सच स्टुडंट्स हाऊ दे लूज देअर स्टडी बाय कमिंग लेट. शिक्षकसुद्धा विद्यार्थ्यांना लेट कमिंग विद्यार्थ्यांना सांगू शकतात की तुमचं अभ्यासाचं नुकसान कसा प्रकारे होत आहे तुमच्या उशिरा येण्यामुळे, ह्या गोष्टी सांगू शकतात. त्यानंतर, रिपोर्ट द फॉलोइंग इन डायरेक्ट स्पीच. पहा, इथं काही डायरेक्ट स्पीचचे वाक्य दिलेले आहे, त्यांना आपण आपल्याला कशामध्ये रूपांतर करायचं आहे, इनडायरेक्ट स्पीचमध्ये. पहिलं वाक्य पहा. रितेश म्हणतो, मे आय कम इन मॅडम. मे आय कम इन मॅडम. आन्सर पहा. आता पहा, ॲक्च्युली मे आय कम इन मॅडम प्रश्नार्थक वाक्य आहे, परंतु रिक्वेस्ट केलेली आहे, म्हणून आन्सर कसं होईल, रितेश रिक्वेस्टेड द टीचर इफ. दोन वाक्य जोडण्याकरता काय आलेलं आहे, इफ ही कुड कम इन. त्यानंतर, मिसेस सेड रितेश यू आर टू अर्ली फॉर द स्कूल पिरियड. आन्सर काय होईल याचं, मिसेस सेन टोल्ड रितेश दॅट ही वॉज टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. पहा, दोन वाक्य जोडण्याकरता इथं दॅट आलेलं आहे, साधं वाक्य आहे, आणि रिपोर्टिंग वर्ब काय घेतलेला आहे, टोल्ड घेतलेला आहे. त्यानंतर तिसरं वाक्य पहा, रितेश आय हॅड लेफ्ट
my bag at the shop. याचा आन्सर पहा. रितेश said that. रितेश said that he had left his bag at the shop. Fourth one. रितेश म्हणाला I am sorry ma'am. Answer. Ritesh told the teacher means madam that he was very sorry. आणि शेवटचं वाक्य आहे Mrs. Sen, there is a story writing competition. Answer पहा. Mrs. Sen said that there was a story writing competition. त्यानंतर शेवटचं क्वेश्चन आहे. इमॅजिन देअर इज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन इन युअर स्कूल. अशी कल्पना करा की तुमच्या शाळेमध्ये स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन आहे. फ्रेम अ नोटीस अबाउट द सेम. आणि नोटीस तयार करायची तुम्हाला याबद्दलची. टू बी पुट अप नोटीस बोर्ड ठेवण्याकरता, नोटीस बोर्डवर ठेवण्याकरता. कवर द फॉलोइंग पॉईंट. आणि हे जे पॉईंट दिलेले आहेत त्याच्या आधारे आपल्याला काय करायची आहे, स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन करता नोटीस तयार करायची आहे. कोणते कोणते पॉईंट दिलेले आहे. नेम ऑफ द कॉम्पिटिशन म्हणजे कॉम्पिटिशनचे नाव लिहायचे आहे. ॲट व्हॉट लेवल कोणत्या लेवल करता म्हणजे कोणत्या वर्गापासून कोणत्या वर्गाकरता आहे बा. डेट, टाइम अँड व्हेन्यू केव्हा आहे, कुठं आहे आणि कोणत्या तारखेला आहे. ड्युरेशन फिक्स फॉर रायटिंग द स्टोरी किती वेळ देण्यात येईल. त्यानंतर पॉईंट्स टू बी कन्सिडर व्हाईल जजिंग विनर. कोणते पॉईंट लक्षात घेण्यात येतील जज करण्याकरता विनर्सला. त्यानंतर प्राईज कोणता आहे. आणि शेवटचा पॉईंट आहे कॉन्टॅक्ट पर्सन फॉर पर्टिक्युलर एंट्रीज. कोणाकडे एंट्री द्यायची आहे. तर पहा आपण लिहूया याची हेडिंग स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन. हेडिंग काय दिली आपण, स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन. आवर स्कूल हॅज ऑर्गनाइज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन फॉर स्कूल चिल्ड्रेन. The competition is for the group of standard. पहिला आहे 3rd to 5th and second is 9 to 10th. You may write any story of your choice but it must be of your own. Any already published story will not be entertained. The competition will be held in our school assembly hall on Tuesday, the 14th of December 2020. Duration of the story writing will be 1 hour. There is no limit of words. Writing papers will be provided by school. The last date of receiving entries is 8th of December. 3 prizes will be considered for each group of students. External judge will judge the winning stories. Points while judging story will be quality of language, style, story writing skill, imagination, novelty or newness of the story. Contact Miss Vidya Madam for giving your entries. Entry form are available in the school office. Hurry up, participate enthusiastically. Secretary School Cultural Committee. या प्रकारे आपण नोटीस तयार कशी करायची ते पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश वर्कशॉप बघितला. तुम्हाला नक्की आवडलेला असेल. व्हिडिओला लाईक करा. पूर्ण माहिती दिलेली आहे आपण. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.